देवठाण ग्रामपंचायतीचे आरक्षण जाहीर। महसूल मंडळाधिकारी बाबासाहेब दातखिळे यांनी केले जाहीर। काहींचे पत्ते कट होणार तर काहींना संधी प्राप्त होणार। अकोले तालुक्यातील सार्वत्रिक निवडणुकीसाठी सरपंच पदाचे आरक्षण यापूर्वी अनुसूचित जमातीचे महिलेला राखीव झालेला आहे। नुकतेच काल 17 जागांसाठी जमाती जाती महिलांसाठी आरक्षण टाकण्यात आले असून आरक्षण निश्चित झाल्यानंतर अनेक नेते मंडळींचे वॉर्ड राखीव झाले तर अनेकांना या निवडणुकीत लढण्याची संधी मिळणार आहे। कभी गम कभी खुशी अशी परिस्थिती देवठाण येथे झाली आहे। विरगाव महसूल मंडळाचे मंडळाधिकारी बाबासाहेब दातखिळे व कामगार तलाठी विशाल चावडे तसेच ग्रामविकास अधिकारी यांच्या उपस्थितीत देवठाण गावच्या ग्रामसभेचं आयोजन करण्यात आलं होतं। ग्रामसभेच्या उपस्थित ग्रामस्थांसमोर नियम नियमावली अटी शर्ती सर्व ग्रामस्थांना वाचून दाखवले। शासन नियमाप्रमाणे प्रथम अनुसूचित जातींचे नंतर अनुसूचित जमातींचे व शेवटी महिलांचे आरक्षण काढण्यात आले। या प्रसंगी ग्रामस्थांच्या वतीनं अगस्ती सहकारी साखर कारखान्याचे संचालक सुधीर शेळके, अमृत सहकारी दूध संघाचे माजी संचालक शिवाजी पाटोळे व पंचायत समितीचे माजी सदस्य अरुण शेळके, ग्रामपंचायतीचे प्रशासक सौ विजया सहाणे, माजी सरपंच केशव बोडके, प्राध्यापक परशुराम काकड, आनंदा पथवे व आनंदा घिरे, खेमा पथवे आदींनी चर्चेत सहभाग घेतला। 8.5 म्हणजे 9 जागा या महिलांना राखीव होता। 9 जागा आता अनुसूचित जातीची इतर जागा आपल्याला निघाली एसटीला, तर ती जागा नियमाप्रमाणे महिलेला आरक्षित होते। परंतु मागील पण जेव्हा मी बघितलं तर त्यावेळेला आपल्याला मागच्या वर्षी जे आहे 2020-21ला अनुसूचित जाती तो व्यक्ती राखीव आहे, पुरुषांना कधी आरक्षण नसतं, तर व्यक्ती राखीव आहे, तो 6 नंबर प्रभागामध्ये होता बघा। म्हणून यावेळेला आता ती जागा अल्टिमेटली आपल्या नियमाप्रमाणे स्त्रीला राखीव करावं लागतो। म्हणजे एक जागा आपली एसटीची आहे ती स्त्रीला राखीव होईल। आता हे कोणत्या प्रभागात जाईल आपण पुढे वागणार आहोत। त्याच्यानंतर 8 जागा ह्या नियमाप्रमाणे 50% म्हणजे 4 जागा स्त्रीला गेल्या, एक जागा एसटीची गेली स्त्रीला, 4 जागा एसटीच्या गेल्या स्त्रीला। आता एकूण जागा द्यायची किती? 9 द्यायचे आपल्याला स्त्रीला, म्हणून अराखीव म्हणजे त्याला सर्वसाधारण म्हणतो आपण। त्या उरलेल्या 5 जागा आपण ते येणार आहोत। 1 जागा एसटी, 4 जागा एसटी आणि उरलेल्या 5 जागा सर्वसाधारण। उरलेल्या 4 जागा या 5 जागा आणि उरलेल्या 4 जागा सर्वसाधारण महिलांना लागतात। आणि आता 4 जागा अराखीव राहतात म्हणजे सर्वसाधारण अराखीव। असं आपलं 17 जागेचं कॅल्क्युलेशन आहे। 1 जागा एसटी, 8 जागा एसटी, नंतर उरलेल्या जागा 8 सर्वसाधारण, त्यातल्या सर्वसाधारण मतदारांना महिलेला 4 द्यायला आणि आपली सर्वसाधारण व्यक्ती राखीव त्याला 4 जागा राहील। आता बघा आपण आता आरक्षणाची स्थिती करताना 3 मागील पंचवार्षिकचा आपण विचार करू। पहिली पंचवार्षिक 2010, दुसरी पंचवार्षिक 2015 आणि तिसरी 2020 ती 21 असावी, मला तिसरी म्हणजे ठीक आहे 2020 ओके। आता बघा 2006चं तुम्हाला जर द्यायचं असं मी अगोदर सांगतो की पहिला नंबर प्रभाग होता 2 जागा, त्याच्यामध्ये 2 जागा आदिवासींच्या होत्या। 1 जागा आदिवासी म्हणाला चालेल ना म्हणजे, तर ते म्हणजे विचारून घेतलेलं ठीक आहे। 2 जागा होत्या तर त्यातली 1 जागा स्त्रीला होती। 2000 मी 10चं सांगतो कारण याचा आपल्याला रेफरन्स आरक्षण फिरवायला लागणार आहे आता रोटेशनला। तर पहिल्या जागेमध्ये एसटीच्या 2 जागा 1 स्त्रीला, दुसऱ्या प्रभागामध्ये एसटीच्या 2 जागा त्याची 1 स्त्री होती आणि 1 नामाप्र व्यक्ती होती 2010। तिसरा प्रभाग होता आपला 3 जागे, तिथं एसटीच्या 2 जागा 1 नामाप्र स्त्री होती। चौथा प्रभाग एसटीच्या 1 सर्वसाधारण जागा होती, 1 एसटीची स्त्री होती आणि 1 नामाप्र होता व्यक्ती राखीव। त्यानंतर 5 नंबरचा प्रभाग, त्याच्यामध्ये एसटीच्या 2 जागा 1 स्त्रीसाठी आणि 1 नामाप्र होता। त्यानंतर 6 नंबर प्रभागाला 3 जागा, त्याच्यामध्ये 2 सर्वसाधारण होता आणि 1 नामाप्र व्यक्ती राखीव होता। हे 2010चं शेड्यूल सांगितलं।
त्यानंतर पुढे जाऊन 2015 मध्ये काय झालं? पहिल्या प्रभागामध्ये 2 ऐवजी 3 जागा आल्या.